स्वयंपाकघरातील औषधी रत्ने. कांदा. उत्तम आहार हाच उत्तम आरोग्याचा कानमंत्र आहे. आरोग्य नेहमी ठणठणीत ठेवायचे असेल तर कांद्याचे सेवन वाढविले पाहिजे. 2. उन्हाळ्यात नियमित कांद्याचे सेवन केल्यास डिहायड्रेशन होत नाही. तसेच उन्हामुळे इतर आजार होण्यापासून देखील संरक्षण होते. 3. कच्चा कांद्याचे सेवन केल्याने अपचनाची समस्या दूर होते. 4. डायबिटीसचा त्रास असेल तर आहारामध्ये कांद्याचे सलाड म्हणून सेवन केल्यास फायदा होतो. 5. रोज कांद्याचे सेवन केल्याने रक्ताची समस्या दूर होते. 6. कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए अधिक असल्याने डोळ्याची दृष्टी सुधारण्यास मदत होते. 7. कांद्याच्या रसात साखर मिक्स करून रिकाम्या पोटी खाल्ल्यास किडनी स्टोन बाहेर पडण्यास मदत होते. 8. बाळंतबाईने कांदा खाल्ल्यास स्तनात दुधाची वृद्धी होते. 9. लाल कांदा सेवनामुळे निद्रानाश ही समस्या पूर्णपणे दूर केली जाते. 10. लाल कांदा कापा, त्यावर लिंबू रस चोळा व खाण्यात वापरा. यामुळे अजीर्ण समस्या दूर होईल. लसूण. 11. लसूण आजकालच्या आहारातील एक अविभाज्य घटक बनला आहे. लसूण केवळ भोजनाची चव वाढवत नाही, त्याच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. लसणाचे अनेक औषधी उपयोग आहेत. उग्र वासामुळे अनेक जण लसूण खाणे टाळतात, परंतु त्याच्या औषधी गुणाची फारच कमी लोकांना माहिती आहे. 12. दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यातून अ, ब आणि क जीवनसत्वासह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक तत्व एकत्र मिळतात. 13. लसणाच्या नियमित सेवनाने त्वचेचे आजारही बरे होतात. तळपायाच्या आजारासाठी लसूण अतिशय उपयुक्त आहे. 14. लसणाचे सेवन कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित करते. लसणामुळे रक्ताचे शुद्धीकरण होतेच, शिवाय रक्त पातळ होते. रक्ताच्या गाठी निर्माण होत नाहीत. सिरोसिसच्या त्रासावर लसूण रामबाण उपाय आहे. लसणाचे तेल लावल्यास त्वचेला खूप आराम मिळतो आणि समस्या दूर होते. 16. वजन घटविण्यास लसूण गुणकारी आहे. शरीरातील वसा कोशिकांना विनियमित करून क्षमता लसणात आहे, त्यामुळे वजन कमी होते. 17. गर्भवती महिलांनी नियमित लसणाचे सेवन केले पाहिजे. गर्भवती महिलांनी उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर संपूर्ण गर्भावस्थेपर्यंत लसणाचे सेवन केले पाहिजे. 18. लसूण नियमित सेवन केल्यास दाताच्या दुखण्यामध्ये आराम मिळतो. दात दुखत असल्यास लसणाची पेस्ट करून दातावर ठेवावी. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास लसूण खूप फायदेशीर आहे. लसणात लोह असते. रक्त तयार करण्यास लोह आवश्यक असते. 20. रोज लसूण सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हवामान बदलामुळे होणारे सर्दी आणि खोकल्यावर लसूण टाकलेला चहा गुणकारी आहे. काकडी. 21. काकडी खाल्ल्याने पाण्याची तहान भागली जाते. काकडीमध्ये 90% पाणी असते. 22. काकडीच्या सेवनामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडून शरीर शुद्धी होते. मूतखड्यावरही काकडी गुणकारी आहे. 23. काकडीमधील अ, ब, क जीवनसत्वामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 24. वजन कमी करायचे असेल तर काकडी खाण्यावर भर द्या, त्यामुळे पोट भरते आणि वजन वाढत नाही. मका. कणीस. 25. मका आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. सर्व मका जगभरात आवडीने खाल्ले जाणारे लोकप्रिय धान्य आहे.
26. अगदी लहान मुलापासून मोठ्यापर्यंत मका सर्वत्र आवडीने खाल्ला जातो. 27. मक्यामुळे हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब हे आजार नियंत्रित होतात. 28. मक्यामध्ये कॅलरीजबरोबर ए, बी आणि ई विटॅमिन तसेच खनिजाचे प्रमाण भरपूर असते. 29. मकामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या फायबरमुळे मलारोधाची तक्रार दूर होते. 30. सर्वत्र 12 महिने उपलब्ध असणारा मका अतिशय चविष्ट धान्य आहे. चविष्ट असण्याबरोबरच आरोग्यासाठी खूप फलदायी आहे. टोमॅटो. 31. टोमॅटो खाण्याने मानसिक कमजोरी आणि चिडचिड कमी होते. मानसिक थकवा दूर करून मस्तिष्काला संतुलन करते. 32. नियमित टोमॅटो खाल्ल्याने कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. 33. काळं मीठ टाकून टोमॅटोचं सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो. 34. मधुमेह रोग्यांसाठी टोमॅटोचे सेवन करणे फायद्याचे आहे. गाजर. 35. गाजरात असलेल्या गुणांची बरोबरी कुठलेही अन्न भाजी करू शकत नाही. गाजराचा वापर सलाड, भाजी, हलवा, गाजराचे ज्यूससुद्धा खूप फायदेशीर आहे. 36. दररोज 1 ग्लास गाजराचा ज्यूस पिल्यास स्मरणशक्ती वाढते. गाजरामध्ये कॅल्शियम व कॅरोटीनचे मुबलक प्रमाणात असल्याने लहान मुलांसाठी उत्तम आहार आहे. जंतविकार नष्ट करण्यासाठी गाजर औषधी आहे. 37. गाजराच्या रसामध्ये मीठ, कोथिंबीर, जिरेपूड, मिरेपूड व लिंबूचा रस टाकून पिल्याने पचनक्रियेच्या संदर्भातील अडचणी दूर होतात. 38. भूक लागत नसेल तर गाजराला मीठ, लिंबाचा रस लावून अद्रक आणि पुदिना सोबत खावे. या उपायाने भूक वाढेल. 39. गाजरामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. गाजर खाल्ल्याने आपण दीर्घकाळ तरुण राहू शकतो. 40. गाजरामध्ये फायबर जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे गाजर चावून खाल्ल्यास आतरड्याची स्वच्छता होते. यामुळे पोटाचे विकार, गॅस, ॲसिडिटी होत नाही. थँक्यू सो मच फ्रेंड्स. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल प्लीज लाईक, सबस्क्राईब माय चॅनल.